दिवसांपासून पाऊस आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते। दरम्यान रायगडमध्ये कसा पाऊस आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर। अजेश, खरं तर रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनाकडून सध्या काय खबरदारी घेतली जाते? कल्याणी रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस आज देखील पहाटेपासून त्याची बॅटिंग जी आहे ती तशाच पद्धतीने सुरू आहे। पुढचे 2 दिवस रायगड साठी जे आहे ते रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे पुढचे 2 दिवस रायगडकरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यात आपण पाहिलं तर दरडग्रस्त गावं मोठ्या पद्धतीने आहेत आणि या दरडग्रस्त गावातील नागरिकांना जे आहे ते सतर्क राहण्याचा सूचना ज्या आहेत ते प्रशासनाकडून दिलेल्या आहेत। सुरक्षित जागी हलवण्याच्या देखील स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पाहिलं तर जो 3-4 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळी जी आहे ती प्रचंड झपाट्याने वाढ होत आहे। आंबा नदीने जरी इशारा पातळी ओलांडली असली तरी इतर नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। कोणतीही धोक्याची किंवा इशारा पातळी ओलांडली नाही आणि प्रशासन जो आहे तो अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। आंबेनळी घाटात पुन्हा एकदा रात्री जी आहे ती दरड पडली होती। ती दरड बाजूला करून तो पुन्हा एकदा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की ताम्हिणी घाट असेल किंवा आंबेनळी घाट असेल या घाटातून प्रवास करताना सुरक्षित करा। शक्यतो प्रवास त्या भागातून करण्यावर टाळलं पाहिजे अशा सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि रात्रीपासून जोरदार पाऊस चालू आहे त्यामुळे सखल भागात जे आहे ते पाणी साचलं आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहिली तर ही मुंबई गोवा महामार्गाची दृश्य आहेत। आपण पाहतोय आता 8 वाजलेले आहेत तरी प्रत्येक वाहन जो आहे तो हेडलाईट लावूनच वाहन चालवत आहे आणि जवळपास मुंबई गोवा महामार्गावर गुडघ्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना जो आहे तो कसरत करावी लागत आहे। पाण्यातून जो आहे तो मार्ग काढावा लागत आहे। आपण पाहिलं तर आजूबाजूला जे आहेत ते मोठ्या पद्धतीने गुडघ्यावर पाणी साचल्याने जे आहे ते मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे मंदावलेली आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर अनेक ठिकाणी जे आहे त्याचीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनाने जे आहे ते नागरिकांना सतर्क राहण्याचा जे आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की आज आणि उद्या अशा 2 दिवस जो आहे तो रायगड जिल्ह्याला जो आहे ते रेड अलर्ट देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे जो आहे तो पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। कल्याणी, नक्कीच रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला। अनेक दरडग्रस्त गावं त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जाते। दरम्यान तिकडे